आजच्या भागात आपण बघणार आहोत मुंबईतील एक रेस्टॉरंट जिथे अमर्यादित आमरस थाळी मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयात. विलेपार्ले ईस्टला रेल्वे स्टेशन समोर जे दीनानाथ नाट्यगृह आहे त्याच्या जवळ पार्ले इंटरनॅशनल म्हणून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये एक रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे निमंत्रण. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार, कारण आमरस थाळी बोरिवलीतील लक्ष्मी डायनिंग हॉलमधली तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आमचा उत्साह वाढल्यामुळे आज मी तुम्हाला विलेपार्ल्यातली एक अनलिमिटेड आमरस थाळी दाखवणार आहे. यात आमरस थाळीबरोबर अजून एक स्वीट असतं, दोन्ही स्वीट्स अनलिमिटेड असतात. याबद्दलची सर्व माहिती मी थोड्या वेळात तुम्हाला देतोच आहे, त्यामुळे फिल्म शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. इथे फक्त आणि फक्त थाळीच मिळते, त्यामुळे इथे जर तुम्ही फॅमिली सोबत किंवा मोठा ग्रुप असेल मित्रमंडळींचा तर इथे येऊ शकता. अतिशय चांगला ॲम्बियन्स आहे, AC रेस्टॉरंट आहे आणि इथली पदार्थांची विविधता खूप आहे. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. विलेपार्ले येथील निमंत्रणची आमरस थाळी. पायनॅपल शिरा, सॅलड थोडासा. स्पेशालिटी इथे अशी आहे की इथे आमरस रेग्युलर आहे आणि एक अजून स्वीट आहे पायनॅपल शिरा, आणि ही थाळी 399 ला अनलिमिटेड आहे. हो, आणि मॉर्निंग इव्हनिंग दोन्ही वेळ असतं. हो, लंच डिनर दोन्ही वेळेस असतं. ही आहे निमंत्रणची संपूर्ण थाळी. आता यात काय काय तुम्हाला मी सांगतो. आमरस तर आहेच. आमरस कसा आहे म्हणून मी टेस्ट करून सांगतो. गार आणि दाट आहे, आणि मी त्यांना विचारते ना, पायरीचा रस आहे. आमरस अनलिमिटेड आहे. दुसरं एक स्वीट आहे ते म्हणजे पायनॅपल शिरा. ही दोन्ही स्वीट अनलिमिटेड देतात. यांच्या लंच आणि डिनर. आत्ता सध्या आमरसाचा सीझन आहे म्हणून आमरस त्या 2 स्वीटमध्ये एक आहे, नाहीतर वर्षभर यांच्याकडे 2 स्वीट अनलिमिटेड देणारी फार कमी रेस्टॉरंट आहेत, आणि ते रिझनेबल प्राईसमध्ये 399 मध्ये या AC रेस्टॉरंटमध्ये पार्लर स्टेशनच्या जवळ आहे. एकंदर यांचा ॲम्बियन्स सर्व्हिस मला चांगली वाटलेली आहे. तर आता तुम्हाला यात काय काय सांगतो. ही आहे दुधी चणा डाळाची भाजी. त्याच्यानंतर त्यांनी इथे दिलाय हा छोले मसाला. ही आहे इथे कढी, आणि ही गुजराती डाळ. या व्यतिरिक्त भरपूर तीळ लावलेला एक सेसमी टोस्ट आहे. हा, याच्या शिवाय ढोकळा आहे पांढरा, आणि ही आलू मेथीची एक ड्राय सब्जी दिलेली आहे. फुलके आहेत, पुरी आहे, पापड आहे, सॅलड दिलेलं आहे. आणि इथे टेबलवर तुमच्या गोड चटणी, तिखट चटणी आणि लोणचं हे ठेवूनच दिलेलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे. ढोकळ्याबरोबर ग्रीन चटणी चांगली लागते, मी त्यामुळे ग्रीन चटणी घेणार आहे. आणि या व्यतिरिक्त ताक आणि एक पाण्याची बाटली, एवढं सगळं दिलेलं आहे. हे सगळंच्या सगळं अनलिमिटेड जेवण आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला याची माहिती देतोय कसं आहे टेस्टला. हा फुलका एकदम गरम दिलेला आहे. दुधी चणा डाळ ही कशी भाजी लागते सांगतो. छान आहे भाजी. आणि ही जी ड्राय आहे, आलू मेथी, टोमॅटो घातलाय, चांगलं आहे. पायनॅपल शिरा पण तेवढ्या प्रमाणात गोड पाहिजे तेवढा पाहिजे. गरमागरम आहे. रस्सा तुम्ही म्हणाले रस खूप छान आहे, आणि हा अनलिमिटेड आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे साधा भात आणि खिचडी असते, त्याबद्दलची माहिती थोड्यात तुम्हाला मी देतो. पण एकंदरीत इथली मला टेस्ट वाईज खूप चांगलं वाटलेलं आहे. हे जे टोस्ट सँडविच आहे, गाजर आणि मटार ते तुकडे दिसत आहेत. ज्यांना आमरस पुरी आवडते त्यांच्या पुऱ्या पण आहेत. ढोकळा खूपच चांगला आहे यांचा. आणि हा जर ढोकळा तुम्ही याल तर यांचं बदलतं फरसाण असतं, तर खूप चांगला ढोकळा, एवढं लक्षात ठेवा.
हे टोस्ट पण हा खूप चांगला आहे, पण यांनी मला इथला जो पायरीचा रस सांगितला खूपच चांगला रस आहे आणि अनलिमिटेड रस आहे आणि अनलिमिटेड शिरा आहे. फार मोजकी हॉटेल तुम्हाला स्वीट्स अनलिमिटेड देतात आणि तेवढ्या रिझनेबल दरात. मी अनेक ठिकाणी ऐकलंय 600-750 रुपये सध्या हॉटेलांमध्ये चांगलं जे रेस्टॉरंट आहे तिथे अनलिमिटेड थाळीचा दर हा 600-750 असं काही असतो. इथे 399 मध्ये अनलिमिटेड फूड विथ अनलिमिटेड स्वीट विथ अनलिमिटेड आमरस. आणि एक गोष्ट सांगायची, इथे फक्त आणि फक्त रविवारी लंच आणि डिनर दोन्हीला या थाळीचा रेट असतो 425 रुपये. बाकीचे सर्व दिवस लंच आणि डिनर 399 रुपयात तुम्हाला ही अनलिमिटेड थाळी मिळते. आता मी तुम्हाला थोड्या वेळात खिचडी घेऊन तुम्हाला सांगतो खिचडीची टेस्ट. आमंत्रण हे रिनोव्हेटेड हॉटेल आहे. इथे आम्ही रेग्युलर येतो जेवायला आणि आमच्या घरात आहे आणि एक प्रकारचं घरगुती वातावरण असते पार्ल्यातलं आणि यांचं जेवण म्हणजे खूप सुंदर असतं. मेनली अट्रॅक्शन इज अनलिमिटेड आणि आज तुम्ही जेवणात बघाल तर सीझनल आमरस आहे आणि सीझनल भाज्या आहेत सगळ्या आणि याची चव अप्रतिम आहे. म्हणजे 15 दिवसांनी एक तर आमची फेरी असते तिथे जेवणासाठी અને વી વિશ ધેમ ઓલ ધ બેસ્ટ. સરસ ખાવાનું છે, એકદમ ટેસ્ટફુલ છે એકદમ, અને સ્પાઇસી પણ જરા પણ નથી, અને પસંદ આવે, સારું છે, પસંદ આવે એવું છે, ફાઇન છે. આમરસ પણ મસ્ત છે, આમરસ બી સરસ છે. હા, ખાવાનું બહુ સરસ છે. અમે પહેલી વાર ટ્રાય કર્યું પણ અમને એટલું બધું ગમ્યું ને કે અમારા ફ્રેન્ડ સર્કલને અમે કહીશું કે અહીંયા સારામાં સારું છે. તીખું પણ જરાય નથી અને ઓઇલી પણ નથી, એટલે સારું છે, હેલ્થ વાઇઝ બી સારું છે. गुजराती जेवणाचा अविभाज्य अंग म्हणजे ही खिचडी. खिचडी भरपूर त्यांनी तूप घातलं याच्यावर आणि आता कढी खिचडी आणि बरोबर पापड. खिचडी एकदम गरम आलेली आहे. एकंदरीत माझा इथला अनुभव चांगला आहे. तुम्ही कधीही इथे या. साधारण जून 15 पर्यंत आमरसचा सीझन असतो. इतर वेळी वर्षभर यायला हरकत नाही. गेट टुगेदर असेल, पार्टी असेल मित्रांची, नातेवाईकात, तर हे हॉटेल खूपच चांगलं आहे. नमस्कार. इथे निमंत्रणमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष खूप वेळा येतो आहोत आणि इथले पदार्थांची चव कायम तशीच चांगली राहिली आहे. माझी आई, मी आणि माझी मुलगी असं आम्हाला म्हणजे जवळजवळ 3 पिढ्यांना आम्हाला हे अतिशय आवडतं हॉटेल आहे आमचं आणि आम्ही गेली जवळजवळ 15 वर्ष इथे येतो आहोत आणि येत राहू. Very lovely thali we had, and the real highlights are the toast, sesame toast, which he had given as a starter. And other than the sesame toast, even the dhokla, the white dhokla, it is so fluffy and tasty. I love this amras with puri, and there was one more dal which is literally but very tasty. And on the whole, it's a very nice experience. I loved it. तुम्हाला निमंत्रण हॉटेलचा आमरस थाळी हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.